केलेला आहे। त्यांच्या घरापर्यंत हा मोर्चा काढण्याचा निर्धार काँग्रेसनं युवा काँग्रेसनं केला होता। मात्र या ठिकाणी नितिन गडकरी अपने बेटे के फायदे के लिए जब जब मोदी डरता है, जब जब मोदी डरता है, जब जब मोदी। या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जर आपण संघर्ष आपण या ठिकाणी बघू शकतो कशा प्रकारे या कार्यकर्त्यांना ते उचलून जे आहे पोलीस जे आहेत ते कार्यकर्त्यांना उचलून घेऊन जाताना पाहायला मिळते। आपण बघितली तर या ठिकाणी जो आहे तो मोठ्या प्रमाणात निर्माण झालेला आहे। प्रत्येक कार्यकर्ता त्याला आता ताब्यात घेण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत होताना ना दिसते आहे। या ठिकाणचे जे कार्यकर्ते आहेत ते आपण बघू शकतो की कशा प्रकारे ते वर चढून बसलेले आहे, बॅरिकेडवर चढून दादा काय काय नितीन गडकरींच्या राजीनाम्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे आंदोलन होते। नितीन गडकरींनी भ्रष्टाचार केलेला, इथेनॉल निर्मिती करून गाड्यांचं गोरगरिबांच्या आयुष्यामध्ये फार नुकसान केलेलं आहे। नितीन गडकरी सारख्या भ्रष्ट माणसाला राजीनामा द्यावा, युवक काँग्रेसचे प्रदर्शन आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर पोलीस आणि कार्यकर्त्यांचा हा जो संघर्ष तो मोठ्या प्रमाणात पेटलेला असल्याचं पाहायला मिळते आहे। पोलिसांनी आता जे बॅरिकेडवर चढलेले होते त्या कार्यकर्त्यांना आहे तर आपण पाहतोय या ठिकाणी युवक काँग्रेसचे हे कार्यकर्ते आहेत, प्रचंड आक्रमक दिसतात आणि घोषणाबाजी सध्या सुरू आहे। आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून केली जाते। आतापर्यंत काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि पोलीस आता या सगळ्या आंदोलकांना मध्येच रोखतायत। आपण पाहतोय ही दृश्य या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडून बॅरिकेडिंग करण्यात आली आहे। तगडा बंदोबस्त पोलिसांचा या ठिकाणी आहे आणि जे आंदोलक या ठिकाणी बॅरिकेडिंग तोडण्याचा प्रयत्न करतायत त्या सगळ्यांना पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्यावर हे सगळे आंदोलक ठाम होते आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे। जनाक्रोश मोर्चा युवा काँग्रेसतर्फे हा काढण्यात आलेला आहे। गडकरींविरोधात सध्या युवा काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे। प्रचंड आक्रमक पद्धतीनं घोषणाबाजी त्या ठिकाणी सुरू आहे। मात्र पोलिसांनी आधीच या ठिकाणी बंदोबस्त लावल्यामुळे गडकरींच्या घरापर्यंत जाण्यापासून या आंदोलकांना आता रोखण्यात आलेलं आहे आणि थेट बॅरिकेडिंगवर चढून हे सगळे आंदोलक घोषणाबाजी करताना दिसत आहेत आणि या सगळ्या आंदोलकांना रोखण्याचा पोलिसांकडून प्रयत्न केला जातोय। काही आंदोलकांची धरपकड पोलिसांकडून केली गेलेली आहे, काही आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। तर जोरदार घोषणाबाजी इथे आंदोलकांकडून केली जाते। E20 इथेनॉल विरोधात खरं तर संपूर्ण देशभरात काही लोकांनी आक्रमक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। एकूणच त्या पार्श्वभूमीची एक चळवळ सुद्धा सोशल मीडियावर सुरू आहे आणि दुसरीकडे आता नागपुरात गडकरींविरोधात युवा काँग्रेसचं हे आंदोलन आहे। त्यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झालेली आहे। या आंदोलनामध्ये नागपूर शहर युवक काँग्रेसच्या या कार्यकर्त्यांना आता पोलिसांकडून ताब्यात घेतलं जात आहे। पोलिसांना सुद्धा या ठिकाणी बॅरिकेडिंगवर चढावं लागलेलं आहे। आपण पाहू शकतोय ही कसरत पोलिसांची या आंदोलकांना पांगवण्यासाठी, या आंदोलकांना समजवण्याचे प्रयत्न सध्या पोलिसांकडून केले जात आहेत। मात्र मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली असताना सुद्धा बॅरिकेडिंगवर चढण्याचा प्रयत्न काही आंदोलकांकडून झाला आणि त्या आंदोलकांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। मध्येच या सगळ्या आंदोलकांना रोखण्यात आलेलं आहे। गडकरींच्या घरापर्यंत जाण्यापासून या आंदोलकांना रोखलं जात आहे। तर या ठिकाणी पोलिसांचा तगडा बंदोबस्त या संपूर्ण परिसरामध्ये लावण्यात आलेला आहे। हातात पोस्टर्स घेत, जोरदार घोषणाबाजी करत, काँग्रेसचे हे झेंडे हातात घेत हे सगळे आंदोलक या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। विशेषतः तरुण या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर दिसत आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतोय पोलीसही मोठ्या संख्येनं या ठिकाणी बंदोबस्तात आहेत। बॅरिकेडिंग या ठिकाणी करण्यात आलेली आहे। जंतर मंतरवर खरं तर CJPचं आंदोलन झालं, त्यामध्ये मोठ्या संख्येनं तरुणाई सहभागी झालेली होती आणि त्यानंतर आता मोर्चा वळवूया गडकरींकडे अशा प्रकारच्या अनेकांच्या तरुणांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलेल्या होत्या आणि आता त्या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसचं हे आंदोलन सध्या आपण पाहतोय नागपुरातलं। नागपूर शहर काँग्रेसनं, युवा काँग्रेसनं हे गडकरींविरोधातलं आंदोलन जे आहे ते पुकारलेलं आहे आणि गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्याचा निर्धार या आंदोलकांनी घेतलेला होता। मात्र तुर्तास या सगळ्या आंदोलकांना रस्त्यात रोखण्यात आलेलं आहे पोलिसांकडून।
धर्मेंद्र प्रधान तो अब बस झाकी है, गडकरी मोदी बाकी है, अशा प्रकारचे हे पोस्टर्स हातात घेऊन हे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे हे पोस्टर्स हातात घेतले जातात. गडकरींच्या घराचं एक पोस्टर एका आंदोलकानं हातात घेतलेलं आहे. दुसरीकडे गडकरींविरोधात जोरदार घोषणाबाजी या सगळ्या आंदोलकांची सुरू आहे. निवासस्थानी त्यांच्या हा जनाक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार या युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. मात्र पोलिसांनी त्यांना मध्येच रोखलेलं आहे आणि इथून माध्यमांच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा जाऊ दिलं जात नाहीये. आपण पाहतोय पोलीस या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न करतात. तर आपण पाहतो या आंदोलकांना खाली उतरवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत. या आंदोलकांना पांगवण्यासाठी काही पोलीस कर्मचारी त्यांना समजवण्यासाठी खाली आलेले आहेत. मात्र हे आंदोलक आपल्या मोर्चा काढण्यावर, गडकरींच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यावर ठाम आहेत. सध्या बॅरिकेडिंग करून या सगळ्या आंदोलकांना रोखण्यात आलेलं आहे. आपण पाहू शकतो ही दृश्य आहे. हा संपूर्ण परिसर जो आहे या आंदोलकांनी व्यापलेला आहे. दुसरीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त या परिसरामध्ये पाहायला मिळतोय. गडकरींच्या घरावर जनाक्रोश काढण्याचा हा निर्धार आंदोलकांनी केलेला आहे. जोरदार घोषणाबाजी सध्या या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय. युवक काँग्रेसनं हे आंदोलन केलेलं आहे. हे आंदोलन अजूनही सुरू आहे आणि हातामध्ये हे अशा प्रकारचे पोस्टर्स घेत युवक काँग्रेसची जोरदार घोषणाबाजी. तर दिल्लीमध्ये जंतर मंतर मैदानावर आंदोलन झालं. त्या ठिकाणी मोठ्या संख्येनं तरुण वर्गाचा सहभाग होता आणि एकूण महत्त्वाच्या मागणीसाठी, शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आणि शिक्षण क्षेत्रातील त्रुटी दूर करण्यासाठी हे आंदोलन केलं गेलं. आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा E20च्या विरोधात तरुण वर्ग एकवटलाय आणि आपण सध्या पाहतोय युवक काँग्रेसचं हे आंदोलन नागपुरातलं गडकरींविरोधात नागपूरमध्ये हे आंदोलन होत आहे. सध्या पोलिसांकडून या आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न होतोय. मात्र काही आंदोलकांची धरपकडही करण्यात आलेली आहे. बॅरिकेडिंगवर चढून या ठिकाणी हे आंदोलक जोरदार घोषणाबाजी करत असल्याचं दिसतंय. आपण गडकरींच्या निवासस्थानावर मोर्चा काढणारच या मागणीवर हे आंदोलक ठाम आहेत आणि अशा प्रकारे बॅरिकेडिंगवर चढून इथे घोषणाबाजी केली जाते या आंदोलकांकडून. फिटनेस पार्क पासून या मोर्चाची सुरुवात झालेली आहे आणि गडकरींच्या घरावर मोर्चा काढण्यावर आपण ठाम असल्याचं या ठिकाणी आंदोलकांचं म्हणणं आहे. हे बघा, धर्मेंद्र प्रधान हा फक्त आमचा युवकांचा जाकी होता. आता याच्यानंतर आम्ही नितीन गडकरी यांचा पण इस्तिफा मागू असा येतो. पोलीस आता या कार्यकर्त्याला, बॅरिकेडवर चढलेल्या कार्यकर्त्याला ताब्यात घेताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. पोलिसांकडून याला जे आहे ते उचललं जात आहे आणि उचलून त्याला पोलिसांच्या गाडीमध्ये घेऊन गेलं जात असल्याचं चित्र जे आहे ते या ठिकाणी पाहायला मिळते आहे. आपण जे बघू शकतो की जे काही कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते हे बॅरिकेडिंगवर चढून घोषणाबाजी करत होते. अशा कार्यकर्त्यांना अशा प्रकारे पोलीस जे आहे ते उचलून घेऊन जातानाचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आहे. हे एकंदर म्हणजे जे काँग्रेसकडून मोठ्या प्रमाणात जे E20 पेट्रोल आहे किंवा इतर ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्यांना धरून आंदोलन होत असल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळते आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं घर या ठिकाणापासून काही अंतरावर आहे. त्यांच्या घराकडे जाण्यासाठी हा सगळा संघर्ष जो आहे त्यांना जाब विचारण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आलेले आहे. मात्र पोलिसांकडून जे आहे ते या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात आहे. आपण जर बघितलं तर जो कार्यकर्ता बॅरिकेडवर चढण्याचा प्रयत्न करते आहे अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते थांबवण्यात आलेलं आहे, ताब्यात घेतलं जात आहे. आणि एकंदर घोषणाबाजी जर आपण बघितली तर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी या ठिकाणी होत असल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते. पोलिसांची जर फोर्स आपण बघितली या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त लावलेला होता, मोठ्या प्रमाणात बॅरिकेडिंग केलेली होती. तरीही जे आहे ते हे कार्यकर्ते इथपर्यंत पोहोचले आणि यानंतर या ठिकाणी थांबवण्यात आलं
आणि पोलिसांसोबत कार्यकर्त्यांचा संघर्ष जो आहे तो या ठिकाणी होत असल्याचं चित्र पाहायला मिळते आहे.